शाखा आहे आणि संसार एक शाखा आहे. म्हणजे उपनिषदापासून आजपर्यंत अनेक परमार्थिकांना प्रश्न आहे की लोक परमार्थ का करत नाही, आणि अनेक संसारिकांना प्रश्न आहे की लोक परमार्थ का करतात. जे बुद्धिमान आहेत, हुशार आहेत, IAS झालेले आहेत, राजकारणातले आहेत, सगळ्यांना विचारत त्यांना वाटतं परमार्थ का करतात, यांना काही मिळालेलं दिसत नाही. आणि परमार्थिकांना असं वाटतं हे संसार करतात पण परमार्थ का करत नाही. दोघांच्या मध्ये शंका आहे, पण दोघांना अपूर्ण ज्ञान आहे. परमार्थिक जेव्हा संसारिक लोकांकडे पाहतात की हे का म्हणून परमार्थ करत नाहीत, तर त्यांनी दुसरीकडे पाहू नये असं माऊलींनी सांगितलेलं आहे की त्यांची चूक आहे. आपुली आपण करा, कशाला दुसऱ्याचा बाजार करताय. त्याच्यामध्ये मुंबई फार हुशार आहे बरं का. आपापल्या कामात जाणं ना आपापल्या घरी जाणं, दुसरीकडे पाहायचं, ही मुंबई. आणि हे जीवनामध्ये सुद्धा पाहिजे. आपला विकास किती झाला, आपलं मनोधैर्य किती मोठं झालं, आपली बुद्धिमत्ता किती वाढली, आपल्याला ओव्या किती कळतात, अभंग किती पाठ आहे, आपला विचार करा ना. दुसऱ्याच्या चूक काढण्यासाठी पाठ करू नका. नाही, हरिपाठ चुकला म्हणून काही लोक निरीक्षक म्हणून बसलेले असतात. त्यांचा पाठ असतो, ते हरिपाठ ऐकत नाहीत, कुठेतरी चूक होते का म्हणून शोधतात. हे वैशिष्ट्य. असं नाही ना, ती दुसरीकडे पाहणं हा परमार्थातला दोष आहे. आणि संसारातल्या लोकांनी परमार्थातलं काही माहीत नसताना परमार्थावर बोलणं हा मूर्खपणा आहे. तुम्ही माझ्यासमोर सगळे बसलेले आहेत, नासाचे वैज्ञानिक काय करतात त्याच्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का. तुम्ही पृथ्वीवर आहे, ते आकाशात आहेत. आकाशातलं आपल्याला काही कळत नाही, एवढं कळलं तरी बस झालं. पण नासाचे लोक काय करतात याच्याशी पृथ्वीवरच्या लोकांना काही देणं घेणं नाही. तसं परमार्थातले लोक काय करतात, अस्सल संसारिक माणसाला याच्याशी काही देणं घेणं नाही. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि मग दोन्ही समाज एकत्र आल्यानंतर जो ज्ञानोबरांचा स्वभाव आहे गोड बोलणं, तसं या अभंगाचा जो वरचा भाग आहे ना, असं वाटतं की श्रीगुरूचं फार महत्त्व केलेलं आहे. श्रीगुरू सारिखा असता. आणि प्रत्येक ज्यांनी आपल्या मनाने गुरु केलेला आहे त्याला आज बरं वाटलं असेल आपल्या मनासारखा अभंग घेतलाय. बरोबर आहे की ते मनासारखं व्हावं म्हणून गुरु करतात, पण गुरु सारखं व्हावं याला ज्ञानोबराय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मनासारखं व्हावं हा संसार आहे. पोरगा पण म्हणतो बापानी मनासारखं वागावं, बायको म्हणते नवऱ्यानी मनासारखं वागावं, दोघांनी माझी सेवा करावी पोरांना वाटतं. मनासारखं वागावं जिथं जिथं वाटेल त्याला शास्त्रीय भाषेत पामर असं म्हणतात. समजून घ्या बरं का बोलणं. कोणत्याही माणसाला असं वाटत असेल की मनासारखं घडावं, त्याचं नाव आहे पामर. आणि देवासारखं व्हावं असं वाटत असेल त्याला म्हणतात शिष्य. शब्दाला समजून घे, त्याला म्हणतात गुरुसारखं झालं पाहिजे, गुरुप्रमाणे वागलं पाहिजे, गुरुचा अनुभव आपल्या हृदयात उतरला पाहिजे, त्याला परमार्थ म्हणतात. शिष्य होणं नाही, फक्त वारकरी संप्रदायाची विशेषता आहेत. आज तुम्ही माझ्या समोर बसलात, जर तुम्ही अभ्यास केला तर माझ्या गादीवर उभं राहू शकता, एवढं स्वातंत्र्य वारकरी देतो. इतर कोणत्याही धर्मामध्ये जा, तुम्ही पंथामध्ये जा, मरेपर्यंत शिष्य म्हणून ठेवतात. माझी भाषा नाही कळली अजून. शिष्य म्हणजे गुलाम, वेगळे वेगळे नाव आहे. परमार्थातला गुरु कायम शिष्य करतो त्याला शिष्य म्हणतात. राजकारणातले लोक कार्यकर्ते म्हणतात, माझा कार्यकर्ता आहे. अर्थ एकच आहे, कार्यकर्ता कधी आमदार होत नाही. भाषा बदलते ना, त्याचं काही असं विशेष असं काही नाही. काही लोक म्हणतात आमचे भक्त आहेत, म्हणजे हा काय देव आहे काय. इंग्लिशमध्ये काही संप्रदाय लोक म्हणतात डिओटी, भक्त आहेत. भक्त म्हणजे तू कोण आहे, काय बोलतात तुम्ही. बारकाव्याने लोकांना पाहत नाही, शब्द कळत नाही म्हणून तुम्ही गुलाम होता. काही कारण नाही, शब्दातला भाव कळाला ना तुम्ही मुक्त व्हाल. विठ्ठल फार मोठा परमार्थ नाहीये, फक्त कळालं पाहिजे. वारकरी संप्रदाय असा आहे
कळण्यावर जास्त भर देतो, करण्यावर कमी, फार कमी आहे करण्यावर. करणं कशासाठी आहे? विचारायला सुरुवात व्हावी म्हणून करणे. कीर्तनाला येणं, हरिपाठ म्हणणं, गाथा भजन म्हणणं हे करण्याची सुरुवात आहे. पण जर एवढं करून कळालं नाही, ज्ञानोबराय म्हणतात व्यर्थ गेला. ते जीव जंतूसी शिवी लागते का तुम्हाला? काय म्हणतात? जंतू शब्द ज्ञानोबरायने आपल्यासाठी वापरावा. हे शिकलेल्या माणसाला कधी कळायचं की आपल्याला काय म्हणतात माऊली? जीव जंतूशी केवी कळे. विठ्ठल ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रक्रिया आहे आणि खूप समजण्यासारखी बरं का प्रक्रिया. ज्ञानेश्वरीतली प्रक्रिया आहे. ज्ञानोबराय म्हणतात, खूप चांगल्या रीतीने ऐका, मूड आहे माझा, थोडं होईल कीर्तन पण चांगलं होईल. जो भगवंत आहे त्या भगवंताबद्दल ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी जेव्हा बोलतात तेव्हा पहिल्यांदा ज्ञानोबराय म्हणतात की मी जो आहे तो वेदांना कळत नाही, तोही अंथुरणात तळवटी दडे. ओव्या घरी जाऊन वाचा. वेद जो सगळ्यात, आणि लोक वेदाची निंदा करतात त्यांच्या इतके तर मूर्ख कोणीच नाहीत. कारण की पृथ्वीवर पहिल्यांदा पंचमहाभूत असतात हे वेदांनी आपल्याला शिकवलेले आहे. आणि मग पंचमहाभूत कसे असतात याच्यानंतर विज्ञान सुरू होतं. पण हे पाचच आहेत हे कुणी सांगितलं? 6 का नाहीत, 7 का नाहीत, 4 का नाहीत? हे वेदांनी आपल्याला शिकवलेले आहेत. तो वेद भगवंताच्या बाबतीत अंथुरणा तळवटी दरे. जी पाय दाबण्याकरता आलेली लक्ष्मी आहेत ती फक्त पायापर्यंतच आहेत. म्हणजे महाराज हे ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, इंद्राच्या बाबतीत एवढी टिंगल केली महाराज. मला इंद्र म्हणत असताना तुम्ही मलबार हिल समजा बरं का. लय वर जायची गरज नाही आपल्याला. उत्तम लोका, ज्ञानी लोक असं जेव्हा म्हणतात ते आपल्यातले जे शहाणे आहेत, ज्ञानी त्यांच्याबद्दल बोलतात. ज्ञानोबराय म्हणतात जे इंद्र आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे सगळं काही आहे, त्यांना पागल बनवणाऱ्या अप्सरा असतात. ऐकले ना? कोणत्याही राजकीय नेत्याचं जे पतनाचं प्रकरण आहे ते फक्त बाईंनीच होतं, दुसऱ्याने होत. मग ती आपल्या दृष्टीने अप्सरा समजा ना, एवढ्या मोठ्या माणसाला पाय चाटायला लावते. अजून काय पाहिजे तुम्हाला? हे 9व्या अध्यायाचं प्रकरण आहे. आणि त्या बाया कोण आहेत? ज्ञानोबराय म्हणतात ज्या झाडाला अष्टमहासिद्धी पाहतात ते कल्पवृक्ष होतो. इतकी ताकद दासीमध्ये. आणि त्या दासीची मुख्य नायिका लक्ष्मी ती पाय दाबायला आहे. ते पाय धुवावयाच्या दैवा हे बायांचं प्रकरण झालं. शंकराचं सनकादिकांचं तर विषयच नाही. हे तर सनकादिक वेडे पिसे झाले. मग करता तापसाची कडसणी. सगळे पारमार्थिक दिसतात म्हणून जड गेला तरी ऐका, पण चांगला विषय. करता तापसांची कडसणी कौणू जवळा ठेवी जे शूळप. आणि शंकरा इतका कोण तपस्वी आहे? शंकरापेक्षा मोठा तपस्वी ज्ञानोबरांची मिळवणी पहा कशी आहेत. एथ भगवंत म्हणतात लक्ष्मीचे थोरपण न सरे. काय शब्द? लक्ष्मीचे न सरे. शंकराचं तप पुरत नाही, ते तर एर प्राकृत हेंदरे. काय शब्द आहे ज्ञानोबरांचं? ज्ञानेश्वरी तुम्ही जेव्हा वाचताना त्यातले असे शब्द पण स्वीकारत जाय. हेंदरे शब्द, हेंदरे कळलं ना? म्हणजे शंकराचं तप पुरत नाही, लक्ष्मीचं मोठेपण पुरत नाही, ते तर एर प्राकृत हेंदरे केवी जाणवलं आहे. 100 वर्षाकरता या पृथ्वीवर जन्माला आलेले त्यांनी लगेच मोठेपण सांगायचं का देव कळला पाहिजे म्हणून? हे अजरामर असणारे चिरंजीव त्यांना कळत नाही. हे तर किती वर्षाचे आहेत? 25 वर्ष कळत नाहीत. आणि 50 नंतर कळलेलं कोणी ऐकत नाही. तुम्हाला कळालं का? म्हणून
पारमार्थिक लोकांनी ह्या लोकांकडे विचारच करू नये. असं वाटतं की ज्ञानोबा आपल्याला फार सौम्य बोलतात, चांगलं बोलतात. असं कधीच होत नाही. जो ज्ञानी आहे ना, तो जर गोड बोलला ना, त्याला ज्ञानी म्हणू नका, अभिलाषी म्हणा. जे संत आशीर्वाद देतात ना, ज्या तेरा कल्याण हो, त्याची भिवंडी झालेली असते. माझं समजून घ्या परमार्थिक लोकांनी, कल्याण व्हा हा आशीर्वाद देणारा कोण आहे? जर आपल्या शास्त्रामध्ये कर्माचं फळ मिळतं, त्या कर्म फळाला प्रतिबंध करणारा हा कोण आहे? आपण काय म्हणतो, ज्याचा हात तुटेल त्याच्या, जसं कर्म असेल तसं. किती साधे सिद्धांत आहेत. मग कर्माप्रमाणे जर फळ मिळतं, हा कोण कर्म बदलणार आहे? याचंच कर्म बदलणार आहे म्हणून संन्यासी झालेला, गोसावी झालेला, अंगावर राख फासलेला, याला काही सत्ता नको, याला काही पैसे नको, याला काही मठ नको, काय नको, सगळं पाहिजे याला. मग हा कोण कर्म बदलणार आहे? आणि कर्म बदलत नाही याच्यावर प्रकरण आहेत. लक्षात आलं? म्हणून तर पुण्य करायचं. हो, हरिमुखे म्हणा. हे का करायचंय? पुण्य झालं पाहिजे. भांडवल आहे परमार्थातलं पुण्य म्हणजे. आणि पुण्य असल्याशिवाय अर्थ अंतःकरणात प्रकाशित होत नाहीत. मराठी किती कळते बघा. अभ्यास वेगळा आहे, बुद्धिमत्ता वेगळी आहे, प्रतिभा वेगळी आहे. अर्थ हृदयात प्रकाशित होणं, सकल अर्थ मती प्रकाशू, तिचं नाव ज्ञानेश्वरी. विठला 16 वर्षाच्या आत ज्ञानेश्वरी कशी लिहिली? सकल अर्थ मती प्रकाशू. उत्तर आहे ना, अर्थ मतीमध्ये प्रकाशित झाले. लिहायला काय अडचण आहे? प्रकाशित कोण करतं? पहिल्या चरणात श्री गुरु सारी खा असता पाठीला, श्री गुरु सारी खा असता पाठीला, श्री गुरु सारी खा असता पाठीला, श्री गुरु सारी खा असता पाठीला. इतरांचा लेखा कोण करी, कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, कोण करी. गुरु सारी खा असता पाठीला, गुरु सारी खा असता पाठीला. अहंकाराची भाषा आहे बरं का या अभंगामध्ये. एकदम लक्ष देऊन ऐका. श्री गुरु सारिखा शब्द आहे असता, असेल तर. पाठी राखा शब्द आहे, गुरु केला असा शब्द नाही आहे. तुम्ही गुरु केला महिना महिना त्याची भेट नाही, वर्षातून एकदा भेट. काय काही भारत असा चांगला देश आहे ना, गुरु नाही भेटला तरी फोटो चालतो त्यांना. मला खूप आश्चर्य वाटतंय. मला असं वारकरी संप्रदायात नाही आहेत. फोटोवर विश्वास नाहीत. गुरुनी हात मस्तकावर ठेवला पाहिजे. हात ठेविला मस्तकी. तुम्ही सगळ्या संतांचे प्रमाण वाचा, सगळ्या संतांचे. तिथं स्पर्श कृपा सांगितले. स्पर्श कृपा हे तुकोबरांचा अभंग आहे. हात ठेविला लावून या हात सांगितली चिंता न करावी, सांगितली चिंता. गोड अभंग नीट ऐका बरं का. ज्या माथ्याला, पुन्हा सांगतो, ज्या माथ्याला
श्री गुरुनी कुरवाळले त्या माथ्यातून गाथा जन्माला येतो. लावूनिया हात कुरवाळीला माता. तुम्ही बघा ना, पोरग जर घाबरला असेल ना, आई त्याचं डोकं कुरवाळते. रडण्याचं यंत्र डोक्यात आहे आणि त्या डोक्याला कुरवाळलं ना ते यंत्र शांत होतं. म्हणून कोणत्याही माणसाकडे जा, फार प्रेमात जर आई आली तर डोक्यावर हात लावते. पायाला नाही, हाताला नाही, पोटाला तर नाहीच. मग कुठं लय खूप प्रेम करावं असं वाटलं ना, मराठी समजून घ्या, खूप प्रेम करावं असं वाटलं ना, डोक्यावरून हात फिरवतात. त्याला म्हणतात कृपा. ती आईची कृपा झाली. लावोनिया हात कुरवाळीला काय सांगितलं? तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी. काय काही मुंबईतले 2-4 सकाळी सकाळी भेटले मला आज. म्हणे महाराज तत्वमसी चांगलं का अहम ब्रह्मास्मी चांगलं? त्याला म्हटलं तुला हे 2 वाक्य कुणी सांगितले? म्हणे आमच्या गुरुनी सांगितले. मग मला का त्रास देतो? ज्यांनी सांगितले त्याला सळलं म्हणलं. तर हे आमच्यासारखं आम्ही काही सांगितलं नाही. सांगितली चिंता हे महावाक्य आमच्यासाठी. प्रेम हे वारकरी संप्रदायातलं हृदय आहेत, डोकं नाही. कोणतेही अभंग वाचा, कोणतेही अभंग वाचा, प्रेमातून वारकरी संप्रदाय जन्माला आला. म्हणून माऊलींनी नाही, तळागाळातल्या समाजाला, बहुजन समाजाला एक केलं हो. आणि एक केल्यानंतर त्या काळात जेव्हा आवडलं नाहीत काही लोकांना, त्या काळामध्ये 13व्या शतकामध्ये मंदिरात प्रवेश नव्हता. आई कशी असते ते सांगतो. मंदिरात प्रवेश नव्हता. माऊली म्हणतात मंदिरात प्रवेश नाही ना, काय घेणे आपल्याला? आपण जर चांगले आहोत तर आपण वाळवंटामध्ये भजन करू. मी तुमच्यासाठी बोलतोय बरं का. नलगती सायास जावे वळण. तुमच्यासाठी बोलतोय. तुमचं मन चांगलं आहे ना, काहीच करायची गरज नाही. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. काहीच नाही. तुम्ही न ऐकलेला एक सिद्धांत सांगतो, मला खात्री तुम्ही ऐकलं नाही. तुम्हाला एक साधा प्रश्न विचार, लक्ष्मी कोणाला म्हणतात? साधा शब्द आहे. लक्ष्मी कोणाला म्हणतात? माऊलीचा तुकोबाऱ्याचा अर्थ वेगळा आहे. लक्ष्मी कोणाला म्हणतात? मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ऐसी आणावी. लक्ष्मी म्हणजे काय? क्या कर रहा है रे भाई? जरा आवाज उसको जरा ठीक करो. कितनी बार गाली खाना, एक ही बार दे देता हूं. विठाला वारकरी संप्रदायाने एवढा सिद्धांत लक्षात ठेवा बरं का. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ऐसी, याला लक्ष्मी म्हणतात. पैशाला लक्ष्मी म्हणत नाहीत. बरं त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्यांच्याकडे आहे त्यांचे थोबाड बघा बरं. हे ज्ञानेश्वरी ऐकून सोशल मीडियाची एक जण आला होता श्रीमंत, 5-10 हजार कोटीची प्रॉपर्टी होती आणि त्याला मला घरी न्यायचं होतं. काय न्यायचं होतं मला नाही माहिती, पण समाधानी नव्हता एवढं खरं. तो माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला विचारलं, महाराज जरा असमाधान आहे. म्हणलं पहिले पैसे कमवणं बंद कर. लक्ष्मी नाही आहे ती, अवधस आहे. ज्या लक्ष्मीला चोरण्याकरता राजकारणी सह चोर मागे लागतात तिला लक्ष्मी म्हणतात का? बोला ना. मोकळे मन रसाळवाणी याला म्हणतात तुकोबार आहे. लक्ष्मी हेच भाग्य आहेत. तुकोबारांचं काय होतं, सगळं लुटलं लोकांनी, पण मोकळं मन लुटता नाही आलं. मोकळी वाणी गाथा निर्माण करून गेली. अजून काय पाहिजे महाराज तुम्हाला? 400 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबारायला. दुष्काळात लुटणारे श्रीमंत झाले. आज त्यांची नावं नाहीत आणि घरं पण नाही. तुकोबारांचं सगळं गाथ्यासह सुरक्षित आहेत. रसाळवाणी काय शब्द आहे? रसाळ. हे बोला ना तुम्ही. हरिपाठ बोलता बोलता कोण कोणाला काय बोलेल. मला तर त्या दिंडीमध्ये एवढं वाईट वाटतं. महाराज तुम्ही कोकणी लोक फार भाग्यवान आहेत. तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहेत. महाराष्ट्रातल्या पहिल्या स्त्रिया आहेत दिंडीला जाताना सजवून जातात. देवाकडे जाताना सजवून जावं हे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे.
आणि काही काही लोक असे जातात दिंडीला की त्याच्याकडे पाहून पंढरपूर नको वाटतं. काय चेहरा उदास लटकलेला. बरं अशाच लोकांना लोक साधू समजतात. किती वाईट आहेत. चांगले कपडे भगवंताने केले घाल, पैसा आहे. एकाचा 1000 कोटीचा आश्रम, मी बोलत नाही तुम्हालाही माहिती, खाली फडकन वर फडकं, कमवतो कशाला. अरे भोग ना. जर तू संसारामध्ये आहे, पैसे कमवतो, मग शिष्याकरता कशाला सोडतो. बरं नको शिष्याला, मग परमार्थ कर, फुकट दे. नाही का, मोकळे मन नाहीये. रसाळ जेवढे श्रीमंत आहेत त्यांचा अभ्यास करा तुम्ही. नाही सोडत महाराज. आणि तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे सांगतो, हे धाडी पडलेल्या बातम्या ऐका. मी फार रसिकतेने वाचतो बरं का. हे बुद्धिमान लोक आहेत, UPSC पास झालेली लोक आहेत. यांच्या घरी जेव्हा धाडी पडतात 300-300 कोटी सापडतात, 500 कोटी सापडतात. पैसा साठवावा कसा आणि पचवावा कसं हे अक्कल नाहीत. आणि यांच्या हातात अधिकार भारताचा नाही. अजून फार नंतर ऐका कीर्तन युट्यूबला, मग कळेल. विठाला लक्षात. तुम्ही बुद्धिमान आहेत ना, पैसा पोचवता येत नाही. सापडला कसा पैसा. जर पैसा सापडतो, मूर्ख कोण आहे. आणि ते अधिकारी. बर कर बुडवला, चुकीचा पैसा साठवला, तुम्हाला टेन्शन आहे ना, कधी धाड पडेल सांगता येत नाही. मग सध्या काय चाललेत, खाना नाही खाणे भी नाही दूंगा. पुन्हा टेन्शन, हुकुमशाही सरकार. अरे तुम्ही कशाला पाप केले. पापाची संपत्ती लक्ष्मी गोळा केली, तिला लक्ष्मी म्हणत नाहीत. मोकळं मन ठेवा. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, पंढरपूरला या महाराज. जेव्हा तुम्ही जीव घालता ना लोकांच्या गळ्यामध्ये, तुम्ही इथून पुढं निरीक्षण करा. पंढरपूरला नाळंदीला शेतकऱ्याच्या पंक्ती असतात. कधी असं ऐकलं का एखाद्या कॉर्पोरेट कंपनीनं पंढरपूरला पंगत दिली. नाही ना. कॉर्पोरेट कंपन्या पार्टी देतात, पंगत नाही. एखाद्या उद्योगपतीनं पंढरपूरला जीव घातलंय नाही. तुम्ही अभ्यास कर. मी वेगळं बोलतोय. मोकळे मन, रसाळवाणी, तिथे देव राहत असतो. म्हणून दुःख जवळ येत नाही. दुःख ते कैसे नाही स्वप्नास. हे समजलं पाहिजे. म्हणून देव कोण आहे, तुझी साईज बघ, तुझा अधिकार बघ. कशाला मोठ्या मोठ्या सिद्धांताला हात लावतो. ब्रेनची कॅपॅसिटी बघ. जरासं कीर्तन अवघड केलं की आमच्या समोर झोपतात आणि पुन्हा विचारायचं देव कुठे. अरे ते भाषा तर समजून घे. देवाबद्दल ज्ञानोबराय बोलतात, ती ज्ञानेश्वरी कळत नाही. आणि याचं देव कुठे म्हणून आपल्याला विचारतोय. मला असे नमुने भेटतात. मला म्हणले देव कुठे आहेत. म्हणलं तुला काय करायचं, तो काही नोकरी लावत नाही. म्हणलं कशाला देव पाहिजे तुला, अधिकार काय तुझा. बरं देव पुन्हा शब्द आहे का, देव होण्यासाठी देव आहेत, देव पाहण्यासाठी नाही आहेत. वारकरी संप्रदाय नर करणी करे सो नरका, याच्यासाठी देव आहेत, तुझ्या तर्काला उत्तर देण्यासाठी नाहीत. आणि हे शिकवणारे श्री गुरु असतात. म्हणून हा जो अभंग आहे ना, तो अहंकारानं भरलेला अभंग आहे. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा. आणि पुढचा टप्पा आहे ना, तो इतका खतर. इतरांचा लेखा कोण, लेखा म्हणजे मोजणं. तुला कोण मोजतं रे, तो अभंग आहे हा. इतरांचा लेखा कोण मोजते, तुला कोण करी, तुला कोण मोजते. नाही कळालं. जरा मी बायांच्या भाषेमध्ये सांगतो. नवऱ्या ताब्यात असला ना, सासू सासऱ्याचा कोण, इतरांचा. हे अभंग आहे हा. नवरा ताब्यात असला की इतरांचा लेखा, तिला टेन्शन. हे समजून घ्या बरं का. हे हसण्याचे सिद्धांत नाहीत, रिअल मधले सिद्धांत आहेत. एक मुख्य माणूस जर ताब्यात असला तर इतरांना मस्का पॉलिशी करायची गरज नाही. हे हिंदू लोकांनी शिकावं. एक देव आपल्या पाठीमागे आहेत, इतरांचा लेखा.
एक परमात्मा एक गाऊ आम्ही विठोबाचे दोन्ही चरण सारखे तर अनेकाचे काम आणि इतरांचा लेखा दोन्ही प्रमाण सारखे आहेत. विठ्ठला विठ्ठला. आपल्या लक्षावर लक्ष पाहिजे, त्याच्यासाठी अभंग आहे. इतरांचा लेखा कोण करी, काय घेणं पडले इतरांना. मला एकाने विज्ञान मधला प्रश्न विचारला केमिकलचा, म्हणलं मला माहित नाही. बरं आता किती प्रामाणिकपणे उत्तर दिलं मला. त्याला टेन्शन आलं, तुम्हाला कसं माहित नाही. म्हणलं कर केस माझ्यावर. अरे नाही माहिती, माझा विषय नाही तो. त्याला टेन्शन का माहित नाही, नाही माहिती. कळलं का तुम्हाला. का इतरांचा लेखा ज्ञानेश्वरी माहिती, इतरांचा लेखा पोट भरण्याची शास्त्र आहे. तो जेवढे शिकलेली माणसे सगळे नौकर आहे. मराठी कळाली. सगळे म्हणजे नौकर होण्याचं उत्तम प्रशिक्षण म्हणजे कॉलेज. आणि नोकरीवाल्यालाच मुलगी का दिली जाते, कारण की त्याला सवय आहे नोकरी करायची, आज्ञा पालन करायची. मग मुलीला आनंद वाटतो, पहिल्यापासून आज्ञा, बॉसची आज्ञा मानतात. मग आपली पण आज्ञा. तुम्ही कोण आहात. ऐकणारा जो आहे तो नौकर आहे. मी दोन्ही बाजूनी बोलतो तुम्हाला बरं का. मी काल कीर्तनामध्ये एका ठिकाणी सांगितलं, परमार्थातला दास म्हणायचंय आणि मालक व्हायचंय. संसारामध्ये मालक म्हणायचंय. जेवढे पुरुष मंडळी आहेत यांची ओळख करून देताना त्यांच्या बायका म्हणतात हे आमचे मालक. काय चुकलंय. आणि सगळे पाहुणे निघून गेल्यानंतर हातात पिशवी देतात. काम कोण सांगतं, कोण आहे ते, कोण मालक आहे. तुम्ही. नाव आहे फक्त, नामधारी. हे आमचे मालक. आणि दिवसभर कामाला कोण जातं, मालक. घरात कोण बसतं, कमवून कोण आणतं. आणि असले हेंदरे देव कुठे म्हणतात. बायकोचं ऐक, हे तुकोबराची शब्द आहेत ज्ञानोबरांची, मी तुम्हाला सांगतो ना. असले म्हणतात जे गुलाम आहेत विषयाचे, त्यांनी आपली तुलना कोणाशी करावी. मला जर म्हटलं एक जण की म्हटलं तू बायकोला मानतो ना, हो. मग तेच देव आहे तुझ्यासाठी. नवीन देव कशाची सांग. इतरांचा लेखा. श्रीमंताचे जाऊन पहा तुम्ही काय अवस्था आहेत. हिंमत नाही त्यांची. हिंदीतले विनोद पहा, मराठीतले विनोद पहा. बायकोला घाबरण्याचे विनोदावर टिकलेले विनोद. वाईट वाटतं ऐकल्यानंतर महाराज. नाही लक्षात आलं. जर तुम्ही पत्नीला घाबरताय, नीट वागत नाहीत, मग काय किती त्रास दिल्याचा काय अंदाज आहे तुम्हाला. म्हणून गुरु आपल्याजवळ असला पाहिजे. नुसता गुरु करून नाही, पाठीराखा असला पाहिजे. मग पाठीराखा कोणाचा असतो गुरु. एक शब्द फार गोड आहे, अभंग म्हणू नका पण समजून घ्या. राजयाची कांता. मराठी कळत नाही बरं का तुम्हाला. कोणाची कांता भीक न मागे. बोला ना. राजयाची कांता. मग राजाची कांता होण्याकरता तुमच्यात काय क्वालिटी. हे कधी डोकं लावलं याच्यावर अभंगावर. राजयाची कांता भीक मागत नाही हा सिद्धांत आहे, पण राजाने स्वीकारावं अशी तुमच्यात गुणवत्ता पाहिजे. माऊलीने स्वीकारावं अशी आपल्यात गुणवत्ता पाहिजे. मग इतरांचा लेखा. किती देवाला नमस्कार करतो आपण. आणि तुम्हाला माऊलीच्या अजून कठीण भाषा सांगतो. सोमवार, गुरुवार, शुक्रवार, मंगळवार करणाऱ्या लोकांना ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये वेश्या म्हणतात. काय शब्द आहे. तरीच लोक सुधरत नाही. तो ऐसा अखंड भजन करी उगा नर आहे अवघेन गावद्वारी आहे वजैसी. आता आहे वजैसी का कळत नाही माहिती का तुम्हाला. माऊली कानात मारतात पण शब्द कळू देत नाहीत. सदा सुहागन म्हणजे गावातले सगळे माणसं जरी मेले तरी जिंचं कुंकू पुसलं जात नाही त्याला वेश्या म्हणतात. एकाची नाही ना ती. एक दोन गेलं तर हिच्या कुंकवाला काही धक्का नाही. असा अवघेन गावद्वारी शब्द लक्षात ठेव काय. आणि हे एवढं कठीण बोलण्याचं काम काय. कारण काय आहे. तुमचं कल्याण व्हावं.
गोड बोलणं आजपर्यंत ऐकलं पण कल्याण झालं नाही, कठोर बोलून तरी कल्याण झालं पाहिजे, ही ज्ञानोबांची भाषा आहे. राजाची कांता भीक मागत नाही, ठीक आहे, पण तिच्यात क्वालिटी आहे. राजाने तिला सांभाळावं एवढी क्वालिटी आहे. बरं, मग काय स्त्रीमध्ये क्वालिटी असते? स्त्रीमध्ये क्वालिटी एकच आहे, फक्त ती पतिव्रता आहे. नाही स्वयंपाक आला ना तरी चालतो, नाही काही कळलं तरी चालतं, कशी असली तरी चालतं, फक्त पतीच्या मनात एक गोष्ट आहे, बाहेर जाणारी नसावी. नाही कळालं? विश्वसुंदरीचं मंदिर बघितलं का हो तुम्ही? बोला ना. ज्या विश्वसुंदरी आहेत भारतातल्या आणि बाहेरच्या असतील, मंदिर बघितले कधी? राजस्थानमध्ये जा, पतिव्रतेचे मंदिर आहेत. काय ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये पतिव्रता ही नाही की ती नवऱ्याला मानते, पतिव्रतामुळे तिचं अंतःकरण पवित्र असतं, म्हणून पतिव्रता आहेत. हा सामाजिक विषय नाही. विठ्ठल 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 शब्द आहे का? कशाला? मग ती स्वतःसाठी पतिव्रता आहे, तिचं अंतःकरण दिलेलं आहे. वेगळ्या भाषेत सांगतो तुम्हाला, प्रेमासाठी अंतःकरण लागतं आणि लग्नासाठी पैसा लागतो. मराठी कळली का तुम्हाला? लग्नासाठी पैसा लागतो ना. काय म्हणून तुम्हाला मुलगी दिली जातात? पैसा म्हणून. आणि प्रेम कधी झालेलं असतं त्या मुलीचं कळत सुद्धा नाही. हृदय कळत न कळत गेलेलं असतं. शब्द पहा कसा आहे, हृदय कळत न कळत गेलेलं असतं, ते प्रेम आहे. आता ते शब्द वापरू नये, पण त्याला क्रश म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ते क्रश आहे ना, मरेपर्यंत राहतं महाराज, मरेपर्यंत विसरतच नाही, त्याला प्रेम म्हणतात. आणि नाईलाजानं सांभाळून जगावं लागतं, त्याला व्यवहार म्हणतात. संतांचं नैसर्गिक प्रेम आहे देवावर, आणि त्या एकनिष्ठतेमुळे राजा पाठीराखा असतो. म्हणून राजियाची कांता शब्द आहे, प्रेमिका शब्द नाही आहेत. कधी कोण कोणाला सोडून देईल काही सांगता येणार? कारण 50 असतात त्याला, घरचे ऐकत नाहीत, जमत नाही वगैरे वगैरे. वर्तमान काळामध्ये सगळे पिक्चर याच्यावरच आहेत, एक फुल दोन माली. आणि इतकं चवीनं पाहतात, अंतःकरणातलं दुःख पडद्यावर दिसतं, समाधान वाटतं. मी एकटाच दुखी नाही, हिरो पण दुखी आहे. काय जीवन आहे, तू काय शोधताय तुम्ही? जे शब्द आनंदानं भरलेले आहेत, परब्रह्माने युक्त आहेत, ती ज्ञानेश्वरी महाराज. तिला भेट द्या. एक ओवी सांगतो चालता चालता, काय शब्द ज्ञानोबांचे, कधी कधी अंगावर काटा येतो महाराज ऐकताना. पृथ्वीवर पहिल्यांदाच ज्ञानोबा तसे शब्द वापरतात. कृष्ण म्हणतात अर्जुनाला, ऐक ऐक सुवर्म. ओवी पाठ करून ठेवा, फार गोड आहेत. हीच ओवी आयुष्यभर जरी राहिली ना जीवनामध्ये, तुमचं कल्याण होईल. आणि नीट ऐका, ऐक ऐक शब्द आहे सुवर्म. बोलण्यातलं मर्म कळणारा पाहिजेत, बोलणं ऐकणारा नाही पाहिजेत, बडबड करणारा नाही पाहिजेत, बडबड ऐकणारा नाही पाहिजेत. तासभर बोललेला आहे, त्याचं वर्म कळणारा माणूस सुवर्म म्हणतात. हा अर्जुन त्या क्वालिटीचा माणूस आहे. एक आता नवीन पुस्तक प्रकाशित झालेत, हरिपाठ मंथन. सगळ्या महाराष्ट्राला असं वाटतं की हरिपाठ म्हणजे एकदम कोणासाठी. आमचे कीर्तनकार अभिमानाने सांगतात, संसारिक लोकांसाठी हरिपाठ आहे. कीर्तनकार बिचारे संसारिक आहेत, त्यांना तरी काय माहिती कोणासाठी. सगळ्यांचा हरिपाठ पाठ आहे ना. मी एक प्रश्न विचारतो, योग याग विधी येणे नोहे, हे तुमच्यासाठी आहे? हे जे शब्द आहेत योग याग तुमच्यासाठी, न तुम्ही योगी आहात, न कर्मकांडी आहात, यागी नाही आहेत, विधी पाळत नाहीत, हे तुमच्यासाठी. येणे नोहे सिद्धी जे आहेत त्यांना म्हणतात, जे योगी आहेत त्याला सांगतात माऊली विधी येणे नोहे सिद्धी. पुन्हा शब्द आहे का,
विधी पालन करणाऱ्याला सांगतात येणे नोहे सिद्धी, याग करणाऱ्याला सांगतात येणे नोहे, आणि पुढचा शब्द असाच आहे, इतरांचा लेखा कोण करी, तसाच शब्द आहेत. वायाची उपाधी चांगली असावी हो, वाया जाणारी उपाधी नसावी. हल्ली तर लय उपाधी आहेत. वायाची तो धर्म दंभ आहे. तो धर्म कोणता आहे? दंभाचा धर्म आहे. दंभ, तो धार्मिकपणा दंभाचा आहे. दंभ शब्द गोड आहे बरं का. ज्ञानी नसताना ज्ञानी दाखवणं याला दंभ म्हणतात. रोज तुम्हाला 5-50 लोक भेटतील, ऐक मी काय सांगितलं होतं होणार आहे की नाही, कोण आहेस तू, दंभ धर्म, माझं ऐक, याला काही कळत नाही, हा दुखी. एक जण ज्ञानी मला म्हटलं, महाराज मला काही तुम्हाला सांगायचं आहे. म्हटलं सांगूच नको. त्याचं अंतःकरण तळमळलं, अहंकारावर ठेस पोचली. नाही नाही मला ऐकत खरं नाही, 2 शब्द मला ऐकायचंच नाही. त्यांनी काय म्हणावं माहिती का, तुम्हाला अक्कलच नाही म्हणे महाराज. म्हटलं योग्य बोलला. बिना अकलीचं ऐकण्याला कुठं अक्कल असते का? हा, बिना ऐकलीचं असणाऱ्यांचं भाषण ऐकणं याला अक्कल म्हणतात का? नकोच. म्हणून हरिपाठ सांकेतिक भाषेतला आहेत, सूत्रबद्ध आहेत. मग का लोकप्रिय आहेत? त्याच्यामध्ये गेयता आहे, आणि ती भाषा इतकी खराब आहे ज्ञानेश्वरीपेक्षा, कळाली पाहिजेत. वायाची उपाधी कळाली पाहिजे. भाषा छोटी, शब्द लहान आहेत म्हणून काही परिणाम नाही असं वाटतं तुम्हाला? प्रभाव नाही. प्रभाव कोणाला? ज्याला सांकेतिक भाषा समज. नामा परते तत्व, सगळं मी तुमच्यासाठी बोलतोय बरं का. नाही रे ज्ञानेश्वरी अशी गोड आहे हो. कीजे करीजे दीजे घिजे, आई आहे ना ती, बापासारखी नाही बोलत. असं करू नये तसं करू नये, नीट वागावं. हरिपाठ बापासारखा आहेत. नाही नामा परते तत्व शब्द लागला पाहिजे बरं का तुम्हाला. नाही रे अनिक पंथा वाया जाशील. काय हा शब्द अनिक पंथा? कोकणच्या माणसाने लक्षात ठेवावं बरं का. बरेच धर्म आहे ना, बरेच पंथ कोकणामध्ये पसरले, तर कोकणाने जिवंत ठेवले त्या लोकाला जे नामाशिवाय आहेत. काय काही लोक म्हणतात आमचंच नाव घ्या, नाही कानाखाली दिली पाहिजे. अनेक पंथा, नाम हे तत्व आहे, नामाच्या अतिरिक्त तत्व नाही. अनेक पंथा, जे वाया गेलेल्या लोकांशी काय बोलणार तुम्ही? विठ्ठल विठ्ठल ही भाषा आहे. म्हणून माझा मी जी कीर्तना तारखा वगैरे देते ना, त्याच्या मागचं एवढंच कारण आहे, येणाऱ्या पिढीला आपलं वाङ्मय कळालं पाहिजे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, हरिपाठ म्हणजे काय, ते पुस्तक लिहिण्याच्या नादामध्ये वेळ होतो आणि त्याला वेळ लागतो. त्याला त्या हरिपाठ मंथनामध्ये दिलेले आहेत. सांकेतिक भाषा कळली पाहिजे, गेयता आहे. आणि ते गाण्यामुळे ना इतकं नुकसान होतं. मी तुम्हाला अर्जुनाचा दृष्टांत देतो. 10व्या अध्यायामध्ये पुन्हा हे प्रकरण आहे बरं का, अगोदर सांगितलं तसं. अर्जुन म्हणतो देवा, आणि तुम्ही सगळ्यांनी नीट ऐका, चांगलं प्रकरण आहे 10व्या अध्यायामधलं. देवा, तू जे आत्तापर्यंत सिद्धांत सांगत होता हे काही मी पहिली वेळ नाही ऐकायची. कारण की मी जन्माला आल्यापासून माझ्या घरात साधू संतांची बैठक आहे. अर्जुन आहे ना, एक तर ऋषीपुत्र येथे राजघराणं आहेत, आणि नारदासारखे संत त्यांच्या घरामध्ये जाणारे येणार आहेत. अर्जुनाचे अधिकार बघा बरं का. असिलो देवलो व्यासस, व्यासासारखे ज्यांची गीता आपण वाचतो ते पाहुणे म्हणून अर्जुनाच्या घरी असायचे. काय अर्जुनाचा अधिकार आहे? मग त्यांना विचारलं, तू का कळलं नाही तुला? नाही काय त्या काळामध्ये जेवढे गायक लोक आहेत त्यांना पण सांगतोय, काय त्या काळामध्ये नारद अखंड जवळ आहे. अखंड शब्द फार महत्वाचा आहे. सतत संत जवळ येतात, आणि ही मागणी पसायदानमध्ये सुद्धा आहेत. अनवरत भूमंडळी, ते अनवरत शब्दाचा अर्थ आहे बरं का, अखंड.
सतत एक संत गेला की दुसरा आला पाहिजे, दुसरा गेला की तिसरा आला पाहिजे. का? बुद्धी ऐकून लगेच भ्रष्ट व्हायला लागते. दुसरा संत येऊन सावरतो त्याला. नारद अखंड जवळ आहे, तोही ऐशीची वचनी गाये. तू जे सिद्धांत सांगतोत ना ते सिद्धांत ते गात होते. तोही ऐशीची वचनी गाय. त्या गाण्यामुळं अर्जुन म्हणतो माझं काय प्रकार झाला. त्या रागाकडे माझं लक्ष गेलं. गीत सुखची ऐको अर्थ न बुजवणी ठाय. त्या वाक्याचा अर्थ मला कळाला नाही, चालीकडे लक्ष गेलं. ज्यांचं चालीकडे लक्ष जातं ना त्यांची चाल समजण्यासारखी आहे. अर्थ काय, प्रतिबंध काय आहेत, का आपल्याला अर्थ कळत नाही. हरिपाठ पाठ असताना गाण्याकडे लक्ष आहेत, अर्थ कळल्यानंतर गा. शब्द कसा आहे, अर्थ. तुकोबरांचे गायलेले तुकोबर आहे, गायक आहे तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे गायक आहे. त्यांच्या अभंगाला अजून चाली लावता येत नाही, तेवढ्या अवघड चाल आहे ती. किती चालीवाला असू द्या, माऊलीच्या अभंगाला चाली लावता येत. अंतकरण सरळ असेल तर चाल लागेल. आणि पुढचा शब्द पहा, आहाच रागांगणेशी. राग दरीमध्ये माझं देवा लक्ष गेलं आणि मला कळालं नाही. आता पुढचा शब्द फार महत्वाचा आहे जे आपल्या अभंगाला निगडीत. पण आज का कळलं. आतापर्यंत व्यासाने तुला सांगितलं, नारदाने सांगितलं. मराठी नीट लक्षात ठेवा, मोठे संत आहेत. एवढ्या मोठ्या संतांनी सांगून अर्जुन सुधारला नाही. तुमच्या ओळखीचा साधू घरात येऊन सुधाराल तुम्ही? कल्पना आहे तुम्हाला? व्यास, नारद येऊन अर्जुन सुधारला नाही. हे अर्जुनाचे उद्गार ज्ञानेश्वरीमध्ये. मग आज का सुधारलं? काही नाही, आज तू मला जवळ केलंस, आज तू कृपा केलीस आणि मग तू सांगितलेला अर्थ हृदयात प्रकाशित झाला. याला अंगीकार म्हणतात. आज माझा तू स्वीकार केलास, माझ्या डोक्यावर हात ठेवला देवा आणि मला तुझ्या शब्दातला आज अर्थबोध होतोय. आणि हा अर्थबोध झाल्यामुळे शब्द बघा, मनाची जोगे सिद्धी. मग कोण आहात? गुरु हे कल्पतरू आहेत. कल्पतरू खाली जो कोणी बैसला, कल्पतरू खाली जो कोणी बैसला, काय वाणी साधा सांगा जोडी, काय वाणी साधा सांगा जोडी, काय वाणी साधा सांगा जोडी. आतापर्यंत जे कीर्तन ऐकलं त्याचा आढावा सांगतो. श्री गुरु पाठीराखे असावेत, करू नये गुरु. पाठीराखे असावेत. दुसरा शब्द, राजाची कांता, कांतेचा अधिकार आपल्यात असला पाहिजे. राजाची कांता होण्यासाठी जी एकनिष्ठता लागते, सौंदर्य लागतं, सभ्यता लागते, कुलीनपणा लागतो, ते आपल्यामध्ये गुणधर्म पाहिजेत. मग राजा आपला अंगीकार करतो. आणि तिसरं चरण असे, गुरु सुद्धा कल्पतरू पाहिजे. हो, ऐरा गैरा गुरु करून काय फायदा आहे? गुरु करायचं म्हणून एखाद्या भूताला गुरु करून काय फायदा आहे? नाही कळालं अजून. काही काहींचे गुरु बोलतच नाहीत. मी विचारलं काय झालं? मौनी बाबा आहेत. अरे जगातलं सगळ्यात अवघड गोष्ट काय माहिती का? बोलता येणं. नाही, याच्यावर पुस्तक आहे माझं, पराग परामर्श. बोलता येणं सगळ्यात अवघड आहे महाराज. 2500 वर्षामध्ये जे शब्द कुणी वापरले नाहीत ते शब्द माझे ज्ञानोबाराय वापरतात. आणि ते तुम्हाला मगाशी सांगितलं, ही ओवी लक्षात ठेवा. ती याच्याकरता ठेवली. कल्पतरू म्हणजे काय? वर्म जाणणारा जो अर्जुन आहे, त्या वर्म जाणणाऱ्या अर्जुनाला म्हणतात माझे वाक्य परम. मी आतापर्यंत अर्जुना जेवढं बोललो ना त्यातलं माझं श्रेष्ठ वाक्य आहे.
ओवी पहा कशी आहेत. ऐक ऐक सुवर्म माझे वाक्य पर श्रेष्ठ वाक्य आहेत. मी बोलतो ना अर्जुना, काय शब्द आहे पुन्हा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. जे अक्षरे लेओनी परब्रह्म तुझं खेवासी आले. अर्जुना, परब्रह्माने अक्षराचा पोशाख घातलाय आणि तुला आलिंगन देण्याकरता आलेत. हे अक्षर नाहीत, हे परब्रह्म आहेत. त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. अक्षराचा पोशाख घालून देव आपल्याला आलिंगन देण्याकरता आलाय, ही ज्ञानेश्वरी. जे अक्षरे लेओनी परब्रह्म तुझं खेवासी आले. खेव म्हणजे आलिंगन देणे. अर्जुना, तुझं आज भाग्य किती मोठं आहे. शब्द नाही आहेत, शब्दाचं पांघरूण आहेत. आत परब्रह्म तुला आलिंगन देण्यासाठी आले. त्याला म्हणतात कल्पतरू. गुरु कोण आहेत? कल्पतरू. कोणालाही कल्पतरू म्हणू नका, त्याच्या सुद्धा ओव्या आहेत ज्ञानोबरांच्या. कल्पतरू म्हणून बाभूळ सेविली काही. कल्पतरू समजून बाभळीची सेवा करत गेला. काठ्याशिवाय दुसरं. बरेच भाग्यवान आहेत महाराज. म्हातारपणी कळतं की आपला गुरु चॅप्टर आहे. नाही कळालं. 25 वर्ष जे वायाला गेले ना ते परत येत नाहीत. हे ओवी ज्ञानोबरांची. कल्पतरू म्हणून बाभूळ. नाही मग महाराज तुम्ही सगळ्याच खंडन करता, मग सेवा कुणाची केली पाहिजे? ज्ञानदेव म्हणे सेवा कुणाची केली पाहिजे? ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरी कल्पतरू आहेत. शब्द आला लक्षात? कोण आहे ज्ञानेश्वरी? त्याची ओवी इथे. अक्षरे लेओनी परब्रह्म तुझं खेवासी आले. म्हणून कल्पतरू खाली ज्ञानेश्वरीच्या छायेमध्ये जो कोणी बैसला. काय वाणी. वाणी म्हणजे कमीपणा. ह्या मृत्यूलोकात त्याला काय कमी पडणार आहे? काय वाणी त्याला काय सांगा ना तुम्ही. ज्ञानेश्वरी वाचनाला काही कमी पडलं का? का राजाची कांता आहे ती. उलट चाला. कोण आहे ज्ञानेश्वरीच्या खाली? ज्ञानेश्वरीच्या खाली बसणारा कोण आहेत? ज्ञानेश्वरी कल्पतरू. अनेक ठिकाणी सांगितलेले आहेत. सगळ्या ओव्या घेत नाहीत मी तुम्हाला. नाही म्हणे महाराज याचं नेमका अर्थ काय? काही नाहीत. ज्ञानेश्वरी वाचणारा राजाची कन्या बायको असते. फरक सांगतो बायकोमध्ये आणि मुलीमध्ये. बायको स्वाभिमान आहे. म्हणून जेवढे धार्मिक हल्ले होतात ना ते पत्नीवर होतात. तुमचा स्वाभिमान आहे पत्नी. आणि पुरुषाचं कर्तव्य आहे बायकोचं रक्षण करणं. राजाचं कर्तव्य आहे बायकोचं. बायको निघून जाणं किंवा पळवून नेणं हा पुरुषत्वाचा अपमान आहे. आपल्यापेक्षा जास्त सांभाळत असेल तर बायकोला सांभाळलं जातं. ही ज्ञानेश्वरीत सुद्धा ओवी बरं. किंबहुना तैसे माझे जे भक्त आहेत ना, तो वल्लभा मी कांत ऐकली 12व्या अध्यायातली ओवी. तो वल्लभा मी कांत आहे. माझे भक्त माझ्या बायका आहेत. त्याच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं ना त्याची नजरच ठेवत नाही महाराज. 12वा अध्याय वादा तू. तो वल्लभा तैसे ते माझे. कलत्र म्हणजे बायको. भक्ताला देव काय लोकांना बऱ्याच वाटतं असं का म्हणले देव? स्वाभिमान आहे भक्ताचा म्हणून कलत्र आहेत. उपमा आहे ती. भक्त म्हणून सगळ्याकडे पाहिलं तरी चालतं, पण भक्ताकडे वाईट नजरेने. आणि जे भक्ताकडे वाईट नजरेने पाहिलं उद्ध्वस्त झाले महाराज. तुम्ही पाहिलं असेल किती मोठे हिरण्यकश्यपू पासून बघत या तुम्ही. सगळे उद्ध्वस्त झाल्यांचे चरित्र आहेत. अनुभव घेऊन पहा. कलत्र माझे. धक्का लावायचा नाही. त्याचाच अर्थ आहे राजाची कांत. सुरक्षित आहे. काळाची दृष्टी न पडे. सुरक्षित शब्दाचा अर्थ यमाची सुद्धा दृष्टी पडत नाही. मला एक सांगा, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी 750 वर्षापासून आतापर्यंत चालत आलेली आहेत. कोणत्या शिकलेल्या माणसाने जपली ती? बोला ना. कोणत्या धनवान माणसाने ती जपली 700 वर्ष? ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाहीत अशा भाविकांनी ज्ञानेश्वरी जपली महाराज. 700 वर्ष झाले. साक्षरपणा आता आलाय. इंग्रज आल्यानंतर भारत साक्षर होता.
त्याच्या अगोदर जे जुने माणसं आहेत त्यांना विचारा, पत्र वाचणारा विद्वान माणसं असायचा आणि पत्र वाचणाऱ्यांनी त्या काळात भाव खायचा जर पत्र आलं तर. मग ते पत्र वाचणाऱ्याला घरी बोलवायचं, त्याला चहा दूध द्यायचं, मस्का मारायचा आणि मग सांगायचं एवढं वाचून दाखव, असा भारत होता. अशा अगोदरच्या काळापासून आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीची वाटचाल भावकाने केलेली, श्रद्धेने केलेली. नाही कळाली ज्ञानेश्वरी हरकत नाही, पण तिला टिकवण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं.